प्रीतमदादा म्हात्रे साहेबांना सुद्धा की आपण सुद्धा जॉईंट व्हा. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा उद्घाटन सोहळा उल्वा नोड प्रीमियर लीग ऑक्शन आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र हे चौथं पर्व आणि आपण चौथ्या पर्वामध्ये आहोत आणि तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. तर सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब या संपूर्ण विभागाचे या उल्वा नोड विभागाचे एक विकासाभिमुख चेहरा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, कामगार क्षेत्रामध्ये नेहमी ज्यांची उत्तुंग भरारी असते, ज्यांच्या शुभहस्ते मात्र या ठिकाणी श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणाऱ्याला साकडं घालूया आणि महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना श्री छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. श्रीफळ अर्पण करून या कार्यक्रमाचा श्री गणेशा मान्यवरांच्या शुभहस्ते गणपती बाप्पा श्रीफळ अर्पण करून या उल्वा नोड प्रीमियर लीगचा श्री गणेशा तमाम मान्यवरांच्या शुभहस्ते उपस्थितीमध्ये मात्र संपन्न होत असताना आणि सगळ्या मान्यवरांना मी विनंती करेन की आपण खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी क्रीडांगणावर खेळपट्टीकडे रवाना सुद्धा व्हायचं आहे. आमची संपूर्ण उल्वा नोड प्रीमियर लीग कमिटी सुधीर शेठ ठाकूर साहेब असतील, त्याचप्रमाणे अमरजी पाटील साहेब असतील, अमरजी कडू असतील आणि मोठं योगदान नेहमीच स्पर्धेमध्ये ज्यांचं राहिलं आहे ते शेलघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्थातच सचिन शेठ घरत साहेब, त्यांचं फार मोठं योगदान नेहमीच या स्पर्धेला लाभतं. सुहास शेठ गोंधळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, किशोरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, मनोज शेठ नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा उद्घाटन सोहळा आज मैदानावर संपन्न होत असताना तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आता मात्र खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. ज्या खेळपट्टीवर येणारे 5 दिवस मात्र ही एक दर्जेदार मानाची स्पर्धा या विभागामधली या खेळपट्टीवर रंगणार आहे आणि त्या खेळपट्टीचं पूजन एक चांगलं क्रिकेट खरं तर या खेळपट्टीच्या निमित्तानं तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळू दे. उल्वे नोड मधील टॅलेंट खरं तर एक यंग टॅलेंट असतील किंवा जे बऱ्याचशा खेळाडूंमध्ये लपलेले जे सुप्त गुण असतील हे येणाऱ्या 5 दिवसामध्ये मात्र सगळ्यांना जग जाहीर होऊ दे आणि जे अनोळखी चेहरे जे नेहमी पडद्यामागे असतात त्यांना मात्र प्रसिद्धी देण्याचं काम मात्र नेहमीच या स्पर्धेनं केलं आहे आणि त्यासाठीच टॅलेंट शोधण्याचं काम मात्र ही 16 गावं एकत्रित येऊन फार मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. एक चांगलं क्रिकेट येणारे 5 दिवस मात्र या खेळपट्टीवर रंगू दे अशी मागणी आपण करूया गणाऱ्या प्रती. कोणत्याही दुखापत विना कोणत्याही इजा विना खेळाडूला खरं तर ही स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न होऊ दे अशी मागणी आपण करूया. तर तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉल तर खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. श्रीफळ अर्पण करून त्या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जाते. फीत कापून त्या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी संपूर्ण मान्यवर तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी रंगतोय. तर खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर त्याच ठिकाणी आपण राष्ट्रगीत सुद्धा संपन्न करणार आहोत. त्याच ठिकाणी आपण टॉस सुद्धा
संपन्न करणार आहोत. संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी फीत कापून खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदत्ता म्हात्रे साहेब त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. फटाक्यांच्या आतषबाजीत उल्वा नोड प्रीमियर लीग चौथ्या पर्वाला आपण सुरुवात करतोय. त्या ठिकाणी आमच्या मान्यवर रेखा गरत मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. उरण तालुका महिला अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे निर्मलाताई पाटील मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. उरण तालुका महिला उपाध्यक्ष त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. उल्वानोड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागतम. तर मी विनंती करतो आमच्या मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा जॉईन व्हा खेळपट्टीवर. त्या ठिकाणी राष्ट्रगीत आपण संपन्न करणार आहोत. तर रेखा गरत मॅडम उरण तालुका महिला अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे निर्मला पाटील मॅडम उरण तालुका महिला उपाध्यक्ष यांची खास करून उपस्थिती आज या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी लाभले. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत आणि ते सुद्धा जॉईन करतात. या ठिकाणी उद्घाटन सोहळा उल्वानोड प्रीमियर लीग मध्ये सज्ज झाले सगळे संघ. आजपासून मात्र क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा केवी काका मैदान वहाळच्या या मैदानावर मात्र संपन्न होणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करतोय की राष्ट्राचा सन्मान करण्यासाठी आपण 1 मिनिट असेल त्या जागेवर उठून उभं राहायचं आहे. डोक्यामध्ये कॅप असेल तर कृपया करून रिमूव्ह करा. आणि प्रत्येक माझ्या भारतीय नागरिकांना ही विनंती आहे की आपण असेल त्या जागेवर उठून उभं राहायचं आहे. परेड, विश्राम, परेड, सावधान. सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्य विधाता अशा राष्ट्रगीताची गाऊनी गाथा, गाऊनी राष्ट्रगीता, गाऊनी राष्ट्रगीता. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत. भारत माता की. थँक्यू. टॉस. तर या ठिकाणी आपण खरं तर ज्यांना मिस करतोय आज श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. खरं तर या विभागामधील 2 यंग टॅलेंट खऱ्या अर्थानं आपल्याला सोडून गेले. आज त्यांची उणीव मात्र नक्कीच भासेल या उल्वानोड प्रीमियर लीगमध्ये. ज्याच्यामध्ये पहिलं नाव होतं ते अर्थातच धीरज म्हात्रे, एक अतिशय गुणवान अष्टपैलू खेळाडू जो मोरावे गावचा. आणि त्याचबरोबरीनं नुकतंच आपण पाहिलं तर निशांत म्हात्रे जो नावा गावचा खेळाडू होता.
आणि त्यांना नक्कीच उल्हानोड प्रीमियर लीग चौथं पर्व मिस करेल, तर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी मागणी आपण ईश्वरचरणी करूया आणि 1 मिनिट आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. परेड सावधान. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. तर सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण सन्मानाने या मुख्य व्यासपीठावर यावं. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्यावा. तत्पूर्वी क्रिकेटचा मात्र आनंद घेत असताना सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब, खरं तर फार कमी वेळ मिळतो. 40+ मध्ये कधी कधी खेळताना दिसतात, परंतु एक काळ होता फार पूर्वी जो नक्कीच या विभागामधून त्यांनी सुद्धा गाजवलेला आहे. परंतु हीच ती संधी असते कुठेतरी क्रिकेट सामन्याचं उद्घाटन जेव्हा करायला मिळतं आणि तेव्हाच मात्र ही क्रिकेटपासून कोणीही लांब जाऊ शकत नाही आहे. कधीही क्रिकेट मात्र नेहमीच आपल्याला आपलंसं करत असतं आणि तोच क्रिकेटचा आनंद खरं तर समाजकारण, राजकारण, कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना फार कमी वेळ मिळतो जेव्हा मैदानावर येण्याची संधी त्यांना मिळत असते. परंतु आज मात्र खेळाचा मनमुराद आनंद घेत असताना सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब. तर दोन्ही टीमचे कॅप्टन प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल. दोन्ही टीम्स खरं तर मगाशीच आपण उल्लेख केला होता, या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर आर्थिक स्वरूपामध्ये सगळ्यात मोठं योगदान लाभतं ते अर्थातच या विभागाचे फार कमी प्रीतमदादा मात्रे सुद्धा आनंद घेत असताना क्रिकेट ह्या खेळाचा, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा मात्र रंगला. तर नक्कीच आमच्या सगळ्या मान्यवरांना आता मात्र विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. उल्हानोड प्रीमियर लीग चौथं पर्व. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा, त्याशिवाय मॅच चालू होणार नाही. प्रल्हाद शेठ भगत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आमचे एम भाई मंदारजी भगत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लेइंग 11 लिस्ट आमच्या स्कोरर पर्यंत पोहोचवा. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर प्रणय मात्रे मोरावे. तर लिस्ट आमच्याकडे आहेत, फक्त तुम्ही तुमची प्लेइंग 11 जे पहिल्या मॅच मध्ये खेळणार आहेत त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही टीमचे कॅप्टन या. त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य नक्कीच मघाशी सुद्धा आपण उल्लेख केला. खरं तर या स्पर्धेमध्ये जास्त स्पॉन्सरशिप आपण घेत नसतो. अगदी तीन मोठी नावं आहेत ज्यांचं नेहमी भरीव
आणि आर्थिक स्वरूपात मदत लाभते ते अर्थातच लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष आदरणीय जयम म्हात्रे साहेब अर्थातच भाऊ, आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण विभागामध्ये कामगार क्षेत्रामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं सुंदर असं काम आहे ते अर्थातच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिलघर गावचे सुपुत्र आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेबांनी ऑक्शन सोहळ्यामध्येच, खरं तर ऑक्शन सोहळ्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की 6 आकडी रक्कम मात्र आर्थिक स्वरूपात आम्हाला मिळेल, आणि सगळ्यांचं या तीनही मान्यवरांचं खरं तर फार मोठं योगदान लाभतं आम्हाला नेहमीच या उल्वानोड प्रीमियर लीगमध्ये. त्यांचा आम्ही नक्कीच मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. बाकी कोणतीही मदत मात्र बरेचसे स्पॉन्सर आहेत खरं तर या विभागामध्ये, बरेचसे बिल्डर्स आहेत, परंतु या 3 असे आदर्श व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी भरभरून दिलं या स्पर्धेला, त्यामुळं दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते नक्कीच आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच आपल्या सहकार्याबद्दल, आणि आपणच केलेल्या योगदानामुळेच मात्र ही स्पर्धा आज 4थ्या पर्वामध्ये आपण यशस्वीतेने संपन्न करतोय. उल्वेनोड प्रीमियर लीग 4थं पर्व नुकताच उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये मात्र संपन्न झालाय, आणि सगळ्यांना वेध लागलेत मात्र या खेळाचे. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, प्रत्येक संघांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. उल्वानोड प्रीमियर लीगमध्ये एक चांगला खेळ प्रत्येक खेळाडूकडून अपेक्षित आहे. खेळाडू वृत्तीनं खेळा, चांगल्या सद्भावनेनं मात्र हा खेळ होणं आणि या खेळाला पुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे. संपूर्ण 16 गावं, खरं तर 16 गावं एकत्रित येऊन मात्र या स्पर्धेमध्ये खेळतात, आणि हे 4थं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं खारकोपर गावाला हा मान मिळाला होता, खारकोपरच्या मैदानावर ही स्पर्धा रंगली होती. त्यानंतर मान वहाळ गावाला मिळाला, याच मैदानावर केवी काका मैदानावर दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि गतवर्षी शिवाजीनगर अर्थातच नवीन जे मैदान होतं, माजी खासदार लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेबांनी खरं तर ते मैदान सगळ्यांना या विभागामध्ये उपलब्ध करून दिलं शिवाजीनगरच्या मैदानावर. आणि यंदाचा मान मात्र उल्वा असेल, तरघर असेल, गणेशपुरी, आणि या मैदानावर त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. ते अर्थातच कामगार नेते आणि संपूर्ण या विभागामधील एक विकासाभिमुख चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. संपूर्ण आमची उल्वानोड प्रीमियर लीग कमिटी, आदरणीय सचिन शेठ गरज साहेब, त्याचप्रमाणे सुधीर शेठ ठाकूर साहेब, सुहास शेठ गोंधळी, अमर शेठ पाटील साहेब, मनोजी नाईक, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आणि त्याचबरोबरीनं पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा मात्रे, अर्थातच पाहायला गेलं तर या संपूर्ण पनवेल शहराचा कायापालट करण्यामध्ये ज्यांचं नक्कीच मुलाचं सहकार्य लाभलंय. खरं तर आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च सुरू झाला की पनवेलमध्ये मात्र आणीबाणी आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे, परंतु तिथे सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो तो पाण्याचा प्रश्न असतो. आणि अशा वेळेला मात्र जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टकडून संपूर्ण पनवेल शहराला अगदी सगळ्यांची तहान भागवली जाते, आणि नक्कीच त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर. उत्तम कोहली तर मॅच थोडी थांबवायची आहे, त्याच्यापूर्वी मात्र आपण नक्कीच मनोगत व्यक्त करूया, मनोगत घेऊया. ते अर्थातच कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय
प्रीतमदादा म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि ज्यांचं मनोगत फार अपेक्षित आहे. उल्वेनोड प्रीमियर लीग 2023 आणि या अतिशय सुरेख अशा कार्यक्रमाप्रसंगी हजर असणारे आपले लाडके नेते महेंद्र शेठ घरत आणि सर्वच मान्यवर, कारण मॅच समोर चालू व्हायला बघते आणि आमचं मनोगत ऐकायचं म्हणजे ते थोडं वेगळं दिसतं, परंतु कुठलंही राजकारण इथे चालत नाही आणि सर्व एकत्र येऊन या मॅचेस भरवल्या जातात आणि अतिशय मला वाटते 4थं वर्ष आहे आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या मॅचेस होत असतात. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत, कारण शेवटी राजकारणाच्या जागी आणि बाकी वेळी आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे, याच्यातून एक झोतक उदाहरण या मॅचेसमधून दिसतंय. आणि खरोखर अशा या क्रिकेटप्रेमींसाठी मला वाटतं खूप चांगलं आयोजन त्यांनी केलं आहे. आणि मी नेहमी एक वाक्य सांगत असतो महेंद्र शेठ, की खेळ खेळायचा असतो, हार जीत ही चालत असते, परंतु जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये आणि हारल्यानंतर खचून जाऊ नये, या उक्तीप्रमाणे आपण खेळाडूंनी खेळ खेळायचा आहे. आणि नेहमी आपण आपलं हे खेळ खेळत असतो ते आपल्या देशाचं नाव, आपल्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावाचं, शहराचं किंवा आपल्या वाडीचं नाव पुढे जाण्यासाठी आपण खेळत असतो. तर आपण खेळ खूप चांगल्या प्रकारे खेळावा आणि आयोजकांनी आपल्यासाठीच हे सामने ठेवलेले आहेत, आपण पुढे जाण्यासाठीच हे सामने भरवलेले आहेत, हे मनात आणि उराशी बाळगून आपण हे खेळ खेळायचे आहेत आणि त्यांना आयोजकांना सहकार्य करायचं आहे. पुन्हा एकदा आम्हाला बोलावून आपण आमचा जो मान सन्मान इथे केलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं कौतुक करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उल्वेनोड प्रीमियर लीग 2023 4थं वर्ष, अतिशय सुंदर असं आयोजन. आयोजक अगदी जोशात आहेत, चांगल्या पद्धतीनं करतात. मागच्या वेळी शिवाजीनगर इथं होतं, आता दोन्ही उद्घाटक खऱ्या अर्थानं रामचेट ठाकूर साहेब आणि जय म्हात्रे साहेब आलेले नाही आहेत, त्यामुळे आम्हाला तुम्ही तसं डमी उद्घाटक म्हणून बोलवलेलं आहे. नाव वाचल्यानंतर माझ्या लक्षात आला. तर याच्यामध्ये ठीक आहे, दोघेही आपले आधारस्तंभ आहेत, पण आता शेवटी त्यांच्या नंतरची कामं आम्हाला करावी लागतात. मैदान अजून सुटलेले नाहीत, मैदानासाठी लढावं लागतं आहे. शेठसुद्धा खासदार होते, जय म्हात्रे साहेब आमदार होते, नगराध्यक्ष होते, वेग पाटील आमदार होते, अनेक आमदार झाले. अजून समस्या आपल्या त्याच आहेत. पाणी नसला तर आम्हाला धावलं, म्हणून मी उल्व्यात येऊन राहिलो का हे सकाळी उशाला येऊन उठवायला असतात. सकाळी आली आहे भागातले लोक, लाईट गेली, पाणी गेली, परंतु आपण निश्चितपणे वाहलचं मैदान चांगलं सुटलं आहे, शेलगरचं मैदान सुटलं आहे, अजून मोठं नियोजन करतोय. गव्हांचं मैदान चांगलं झालं. कोपरकरांना 2 मैदानं दिली, पहिल्यातले प्लॉट काढलेत, दुसरा घेतला नाही म्हणून तो मोरुनारला जोडून टाकला. मोरावकरांचा आता या आठवड्यात त्याचा आर झोन आहे खरा, रेसिडेन्समधला त्याला काढून मोरावकरांचा होईल. बामणडोगरीकरांना छोटा पडला कारण जागाच राहिली नाही, त्याच्यामुळे छोटा तरी घ्या सांगितलं, मोठ्याचं नियोजन करू. पण या भागातली सगळी मैदान सोडण्याचा आपला प्रयत्न आहे आणि आज होईल ते शेवटचं आहे. गव्हाणकरांना म्हटलं बंपर लॉटरी लागली, त्यांना डबल मैदान जे आहे टाटामध्ये ते ऑफिशियल आहे, बाहेर केले ते आम्ही एक्स्ट्रा मैदान टाटाच्या माध्यमातून करून दिलं आणि म्हणून निश्चितपणे युवकांच्या पाठीशी राहतो. मदत असते, लाख बोलले लाख देऊ, काय पैसे बापाचे आपले देत नाही, वरचे काय फोडीले भांडार धान्याचा हा माल, भारव आहे मी हमाल. पैसे वाटील त्याचे वाढतात, पिंटू सतत वाटायचे, वाटतील रामशेठ वाटतात म्हणून वाढतात, जे मात्र वाटतात म्हणून वाढतात, आणि जे वाटीत नाही नुसते फार्म हाऊस, नुसतं दागिने आणि पैसे घरात ठेवतात, त्यांचे पैसे बघा वाढताना दिसत नाही, त्यांच्या दागिन्यानंतर तिकडे पेढीकडे जातात. लोकांना वाटायला शिका, पोरांच्या पाठी राहिले पाहिजे. युवकांच्या मॅच आहेत, भरभरून द्या. लाख बोलले, पहिले बोलले 25 दिले, आता 25 द्या, 50 यारीच ठरवले, आज बोलता लाख द्या, तर लाख देऊन टाकू, चला काय पैशाचा काय देऊन टाकले. निश्चितपणे चांगलं आयोजन केलं. अंपायरचा फैसला अंतिम माना आणि सुरुवात करा, लवकर ऊन वाढायला. सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच प्रीतम दादा आणि थँक्यू सो मच महेंद्र शेठ घरत साहेब. तर उरण तालुका महिला अध्यक्ष आदरणीय रेखाताई घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातो. आमच्या उल्वेनोड प्रीमियर लीग कमिटी अर्थात सुधीर शेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं आणि त्याचबरोबरीनं निर्मलाताई पाटील मॅडम ज्या उरण तालुका उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचं सुद्धा यथोचित मानसन्मान या ठिकाणी या उल्वेनोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. हार्दिक स्वागत आहे उल्वेनोड प्रीमियर लीगमध्ये.